एक देश, कश्मीर हो या कोई माँ, भारत हमारी एक माँ। अभी तक इस मंच पर कन्नड़ में बात हुई है, राष्ट्रभाषा हिंदी में बात हुई है, राज्य भाषा में। अब मैं मराठी में 4 शब्द कहना चाहता हूँ। आजच्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष ओरिसाहून आलेले आमचे प्रमुख पाहुणे ताई आणि सर, कार्यक्रमाचे केंद्रबिंदू आणि आमचे बालमित्र जे 8वी 9वी 10वी आम्ही क्लासमेट होतो सत्यनिकेतन शाळेमध्ये, प्रतापसिंग ठाकूरजी आणि त्यांच्या धर्मपत्नीजी। या कार्यक्रमाला एक चांगलं रूप देण्यासाठी या पोस्ट विभागाचे सर्व बांधव आणि त्यांना रिटायरमेंट कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आलेल्या तालुक्यातील जिल्ह्यातून आलेल्या सर्व वेगवेगळ्या गावातून आलेले पोस्ट ऑफिसचे कर्मचारी, पदाधिकारी, खालसे गावून आले त्यांचे मित्र, पाहुणे मंडळी, माता भगिनी, सर्व मित्रमंडळी, भालकीवासी, या सर्वांचं मी प्रथमतः ठाकूर परिवारातर्फे हार्दिक हार्दिक स्वागत करतो। खूप वेळ झालेला आहे, सर्वजण बोलत असताना मलाही बोलायची संधी दिलेली आहे। मी माझ्या मित्राचा सन्मान करावा म्हणून आलो होतो आणि आमचे जे गेस्ट आहेत, प्रमुख गेस्ट ओरिसा, त्यांच्यासाठी बोलत बसलो होतो। अचानक या ठिकाणी मला या मंचावर बोलवलं आहे, त्यामुळे मी आयोजकाचा मनपूर्वक आभारी आहे। तर प्रतापसिंग ठाकूर, आता आमचे इथं अशोकराव बिरादार सर आहेत, शंकरराव जवळे आहेत, आमचे शिवराजी बेलापुरी सर आहेत, आम्ही सगळे क्लासमेट होतो सत्यनिकेतन शाळेमध्ये। प्रतापसिंग ठाकूर, मी शिवाजी शाळेमध्ये काम करत असताना आमचा एरिया त्यांनाच यायचा। ते किती वेळा तरी पदे घेऊन आले आमच्या शाळेमध्ये, त्यावेळेला दूध राहायचं, मी त्यांना म्हणायचो सर दूध घेऊन जावा, तर त्यांनी त्या सर्व्हिसमध्ये म्हणजे त्यांना वेळेचं किती महत्त्व होतं आणि ते जागृतीने किती सर्व्हिस करत होते याचं उदाहरण माझ्या पुढे आहे। मी बऱ्याच वेळा म्हणलो सर 2 मिनिटांमध्ये इथं आमच्या कॅन्टीनमध्ये चहा मागितो। त्यांनी बरेच वर्ष आमच्या शिवाजी कॉलेज ओल्ड टाउनमध्ये काम केले, तरी त्यांनी कधीही म्हणले माझं काम आहे, मला पुढे पत्र पोहोचायचे, असं ते एक निष्ठावंत एक ऑफिसर होते, एक कर्मचारी होते। आज आपल्या सेवेतून निवृत्त सर्वांना व्हायचं आहे। मी सुद्धा 15 ऑगस्ट या महिन्यामध्ये, ऑगस्ट महिन्यामध्ये रिटायर झालो। रिटायरमेंट आणि त्याच्या पूर्वीचं जीवन पाहिलं, जर ज्यावेळेस आपण ड्युटीवर असतो आपण दक्ष असतो आणि ज्यावेळेस रिटायर होतो त्यावेळेस आळसी बनतो, कारण ड्युटीला जायचं म्हणून सकाळी लवकर उठतो, आपला डब्बा आणि घरातल्या सर्वांना काम राहतं। आता काय आहे, रिटायर झालेलं आहे म्हणून 6ला उठायचं, आपण 7ला उठतो। हे आपल्याला आता मी ऑगस्ट महिन्यापासून पाहत आहे, तरी पण ठाकूर साहेबाला थोडी शेतीची आवड आहे। मला काल परवाच बोलून घेतले होते, सर मी म्हटलो पेरूचे झाडे मी लावलेलं आहे, सुद्धा लावणार आहे म्हटलं। तरी प्रतापसिंग ठाकूर हे एक चांगले एक पोस्टमॅन होते, देशासाठी समाजासाठी सेवा केलेली आहे। त्यांना उत्तम आरोग्य लाभो, त्यांच्या कुटुंबांना पुढील जीवनामध्ये सुख समृद्धी लाभो आणि ते शतायुष्य हो, ते समाजसेवा, देशसेवा, राष्ट्रसेवा करो, अशी मी परमेश्वराजवळ प्रार्थना करून त्यांच्या या सेवानिवृत्तीबद्दल त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवितो। जय हिंद, जय भारत, जय कर्नाटक। धन्यवाद। ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ತಮ್ಮ